महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे समागत्यं तमानंद गंधम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्ती त्यांच्या वाटा मज दावया सुभटा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकारण तेच बंधू श्री गुरु चरण ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या प्रस्तुत प्रसंगी प्राप्त वेळे कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग इंद्रायणीच्या काठी उठलेलं भक्तीचं वादळ वारकऱ्याचं हृदयस्थान वैराग्याचा मृत्युमंद पुतळा जगद्गुरु तुकोबरा यांचा त्यांच्या जीवनातील संतांची कर्तव्यता व्यक्त करणारा आजचा हा अभंग आजच्या या सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य असतं। गेली 3 वर्षापासून चालू असलेला हा
अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा भगवान प्रभू रामचंद्राचे निश्चिम भक्त हनुमंतरायाच्या मंदिराच्या कलशारोहणानिमित्त या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या सहभागातून मोठ्या हर्षाने उल्हासाने या ठिकाणी साजरा होतो। खरोखर महत्परम भाग्याची गोष्ट आहे। भगवान प्रभू रामचंद्र यांचे निश्चिम भक्त काय भक्ती त्यांच्या वाटा मज दावया सुभता, तुम्ही शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर, तुका म्हणे आहो रुद्र अंजनीच्या या कुमरा। त्या भगवान हनुमंतरायाचा भक्ती जर कुणाकडून शिकायची असेल तर माझ्या हनुमंतरायाकडून। म्हणून या ठिकाणी आपण त्या संतांच्या मंदिराच्या कलशारोहणानिमित्त सर्व गावकरी आपल्या प्रपंचातील 2 पैसे या ठिकाणी खर्च करत आहात। या ठिकाणी दिलेला वेळ, या ठिकाणी खर्च केलेला पैसा निश्चितच तुम्हाला भगवंताच्या सत्स्वरूपाला प्राप्त केल्याशिवाय राहत नाही। तुझे कारणी देह माझा पडावा, त्या भगवंताच्या कार्यासाठी आपण थोडा देह समर्पित करायचा आहे, थोडासा धन खर्च करायचा आहे। या ठिकाणी दिलेलं धन निश्चित तुम्हाला भगवंताकडे घेऊन जाऊ शकतो, यात शंका नाही। सर्व गावकऱ्यांनी मोठ्या हर्षाने उल्हासाने अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं आणि त्या आयोजनामध्ये आदरणीय आमचे परमस्नेही गणेश पाटील कदम यांच्याद्वारे तुमच्या सर्व गावकऱ्यांचं आमंत्रण या ठिकाणी मिळालं आणि माझ्यासारख्या पामराला या आपल्या ध्यान यज्ञामध्ये सहभागी केल्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि या आजच्या कार्यक्रमासाठी सुंदर अशी मृदंगाची साथ देणारे आमचे मृदंगाचार्य अमोल महाराज पेडगावकर, अतिशय सुंदर असं याचं या ठिकाणी मृदंग वादक आहे। सुंदर असे गायनाचार्य महेश महाराज आळंदीकर, अक्षय महाराज आळंदीकर, साईनाथ महाराज चिकणे, राजजवळेकर माऊली या ठिकाणी चोपदार आहेत। विनेकरी बाबा गावातलेच चांगलं आहे बघा। आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आमच्या परिसराचं भूषण आपल्या भागवतामध्ये ज्यांची सुंदर अशी तबल्याची साथ आहे, त्यांच्या हातामध्ये काही गोडी आहे कुणाला माहीत, त्यांच्या हातामध्ये सरस्वतीचा वास आहे महाराज, आणि ते भाग्याने मिळत असते। हे मृदंग वाजवणं, तबला वाजवणं महाराज, ती महत् भाग्याची अनंत जन्माचं त्या ठिकाणी पुण्य फळाला आल्यानंतर अशी जन्माला येतात लेकर महाराज। त्या ठिकाणी आमच्या परिसराचं भूषण संभाजी महाराज रोही पिंपळगावकर आणि त्या तसेच आमचे मामाश्री रोही पिंपळगावडीतून आलेले दिगंबर पाटील रोही पिंपळगावकर, माझ्यासोबत आलेले आमचे हरिभक्तीपरायण मारुती महाराज माळकोटेकर, या ठिकाणी परमेश्वर भाऊ आपल्या गावातील, त्यांनी सुंदर अशी पत्रिका या ठिकाणी मला पाठवली आणि आपल्या सेवेचा या ठिकाणी मला आनंद घेण्याकरता आपण सर्वांनी गावकऱ्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। ज्यांचं कोणाचं आणि सुंदर असे साऊंड सिस्टीमचे आमचे दादा अट्टाळेकर दादा, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, सोयी नाही आताच काय करायचे ते करून घ्या, कारण त्यांच्यावरती सगळं गायक मंडळीचा महाराज हे आहे आणि गायन करणं सोपं नाही महाराज। त्या ठिकाणी जीव ओतून ते रियाज करतात आणि सुंदर असं गायन करतात, त्याला साऊंड सिस्टीमची सुंदर अशी साथ आहे। सर्वांचं या ठिकाणी कुणाचं नाव राहिलं असतं मी या सर्वांना या ठिकाणी पुन्हा एकदा रामकृष्ण हरी धन्यवाद देतो। राम राम आणि आपल्या सेवेकडे वळतो। काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराही, ठेवितो हा पायी जीव थोडा। जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या उपकारातून उतराई होण्याकरता संतांचे उपकार या ठिकाणी विषित करतात महाराज, कृतज्ञता व्यक्त करतात। या जगावरती संतांनी अनंत उपकार केले महाराज। मायबाप सुद्धा स्वतःच्या मुलावरती प्रेम करतात, मात्र दुसऱ्याच्या मुलावरती प्रेम करत नाहीत महाराज। देव सुद्धा भक्तावरती प्रेम करतो, दुजनावरती प्रेम करत नाही माता। भक्तारा के पाया पासी, भक्तारा के पाया पासी, भक्तारा के पाया पासी, दुर्गति संहारी, दुर्गति संहारी, दुर्गति संहारी, दुर्गति संहारी, दुर्गति संहारी।
भक्ता राखी पायापाशी दुर्जनाची संहारी. माझा पंढरपूरचा मालक महाराज ऐऱ्यागऱ्यावरती प्रेम करायला तयार नाही. जे भगवंताची भक्ती करतात त्यांच्यावरतीच भगवंत प्रेम करतात महाराज. म्हणून तर कौरवाला भगवंतांनी संपवलं आणि पांडवाला राज्य दिलं महाराज. कारण ते पांडव माझ्या भगवंताचं भजन करत होते. ते वनवासात जरी असले तरी त्या माझ्या भगवंताला ते पाहते पांडवा खंड वनवासी परी त्या आदिवासी आठवती. पांडवाला महाराज खूप त्रास झाला पण माझ्या भगवंताचं नामचिंतन माझ्या भगवंताचं भजन केल्याशिवाय ते राहिले नाहीत महाराज. भजन करणं म्हणजे दुसरं तिसरं काही नाही महाराज. आपल्या वाट्याला आलेलं काम इमानदारीने करणं म्हणजे भजन करणं आहे महाराज. आपल्या माता माऊलींच्या वाट्याला आलेलं काम आहे की आपल्या पतीची सेवा केली पाहिजे महाराज मनोभावे. या जगामध्ये पती सोडला तर माई माऊलीचा दुसरा भगवंत नाही महाराज. वेगळी भक्ती करायची गरज नाही माई माऊलीला. आणि मुलाच्या जीवनातील जर खरा भगवंत कोण असेल तर त्याचे आई वडील आहेत महाराज. भगवंताने या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये येता येत नाही म्हणून आईबापाच्या रूपाने आपल्या भगवंताने आपल्या घरामध्ये आई वडिलांचा अवतार केलेला आहे महाराज. मुलाच्या जीवनामध्ये आईबापाची सेवा करणं ही अत्यंत कर्तव्याची गोष्ट आहे महाराज. आपल्या वाट्याला आलेलं काम करणं आहे महाराज. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. वेगळी भक्ती करायची गरजच नाही महाराज. त्या पुंडलिकाने काय केलं महाराज? भगवान परमात्म्याला पंढरपूरला बोलवण्यासाठी त्या पुंडलिकाने काय केलं महाराज? फक्त आई बापाची सेवा केली महाराज. माय बाप केवळ माय बाप केवळ काशी तेने न जाणे तीर्थाशी. महाराज माय बापाची सेवा करत नाही आणि बोंबलं जर देवदेव करत हिंडलं तर महाराज त्याला काही पावन होईना महाराज. घरी मायबापाला काही नाही तसं बोलतात. पंढरपूरची काशीची वारी करतात महाराज. नवे नवे माझ्यासारखा पटका बांधून महाराजासारखी टोपे लिहून गावगाव हिंडतात महाराज. पण मायबापाची सेवा करायला आजकाल कोणी तयार नाही. आणि मुलाच्या जीवनातील खरा जर पर्वकाळ कोणता असेल तर आपल्या आईबापाची सेवा आहे महाराज. आणि हे सर्वांनी मनोभावे केले पाहिजे. आपल्या वाट्याला आलेले काम कर्मण्यवादिका रस्ते मा फलेषु कदाचन करिष्य वचनम तव. भगवान गोपाळकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना तुझ्या वाट्याला जे आलेले काम आहे तू त्या ठिकाणी मनोभावाने केले पाहिजे. तू या ठिकाणी या कुरुक्षेत्रावरती तुझं युद्ध करणं काम आहे. या कर्मभूमीवरती तुला या ठिकाणी युद्धाला पाठवलेले आहे आणि म्हणून तुला युद्ध करावाच लागणार आहे महाराज. आपल्या वाट्याला आलेले काम आहे आपल्या काळी माईची सेवा आपण मनोभावे केली पाहिजे महाराज. त्या काळ्या आईची सेवा केल्यानंतर आपल्याला निश्चितच काही कमी पडणार नाही. पण आपलं कसं आहे, उगं पानपट्टीवर हॉटेलवर बसून जर शेतकरी हो म्हणलं तर काही नाही महाराज. शेत ही काहीची येळ आहे महाराज. आपल्या वाट्याला आलेले काम प्रत्येकाने या ठिकाणी केले पाहिजे महाराज. माळकरी असतील त्या सर्वांना विनंती करतो, तुम्ही माळकरी झाल्यानंतर कोणी गुरुभक्त असतील त्या सर्वांना विनंती करतो, गुरुभक्त झाल्यानंतर सप्तव्यसनाचा त्याग करा. मग ते गुरुफळ आपल्याला येईल महाराज. आपण माळकरी आणि नाही ते जर धंदे करू लागले तर महाराज अवघड आहे महाराज. जेणे घेणे आहे विठ्ठल मात्र तेने पत्ते सांभाळावे. ज्यांना ज्यांना भगवंताचं नाव घ्यावा असं वाटत असेल, माझा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर त्यांनी पत्ते करावं महाराज. टीबीच्या गोळ्या जर चालू असतील आणि टीबीच्या गोळ्या चालू असतील जर बाजूला जाऊन जर बिड्या ओढत असाल तर महाराज निश्चितच मेल्याशिवाय पर्याय नाही. भजन म्हणून जर आगाव धंदे चालू असतील तर महाराज तुम्ही वाचच ना, तुम्हाला कोणी वाचू शकणार महाराज.
भगवान प्रभू रामचंद्राच्या बापाला चुकलं नाही, तुमच्या आमच्या बापाला काय चुकलं महाराज? बघतो न गडे संचित वाणी, बघतो न गडे संचित वाणी, बघतो न गडे संचित भोगतना घडे संचित वाचुनी महाराज। या ठिकाणी प्रत्येकाला केलेलं कर्म भोगावंच लागणार आहे महाराज, मग ते चांगलं करा की वाईट करा। प्रत्येकाच्या हातामध्ये या कर्मभूमीवरती आपल्याला कर्म करायसाठी पाठवलेले आहे महाराज, आणि ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याच्या त्याला फळ मिळणार आहे महाराज। जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर। तुमचं मला येणार मदत तुम्हाला येणार महाराज। जशी आपण परीक्षा देऊ तसा पेपर सोडू तसे मार्क प्रत्येकाला पडणार आहात। कसा पेपर सोडायचे ते आपल्या आपल्या हातामध्ये आहे महाराज। म्हणून या ठिकाणी भगवंत सुद्धा आपल्याला आपल्या कर्मानुसारच फळ देत असतो, पण संतांचं तसं नाही महाराज। साधू संत हे जगावरती सर्वांवरती उपकार करतात महाराज। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टभीती पर उपकारे महाराज। साधू संत हे आपल्यासारखं करतात महाराज। आपणा सारिके करीतात काळ नाही काळ वेळ तयाला। साधू संत हे आपल्याला आपल्यासारखं करतात महाराज। बुडते हे जग न देखवे डोळा म्हणून कळवळा आहेत असे साधू संत आपल्याला त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची भेट करण्याकरता पुन्हा पुन्हा अवतरणी होतात आणि आपल्याला सांगत असतात महाराज। आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना असायचे बाबा हो, तुमच्या पायाला हात लावतो, आता तरी भजन करा। असाल तेथून पुढती चला यत्न सोडा ना। झाले गेले का कुणाला 40 झाले असतील, कुणाला 50 झाले असतील, कुणाला 30 झाले असतील, काय खेळ खेळले ते सोडून द्या। झाले गेले गंगाला मिळाला, आता तरी सप्ताह आहे, सप्त्यामध्ये माळी घाला आणि भगवान परमात्म्याचं भजन करा महाराज। कंठी मिरवा तुळशी व्रत करा, भगवान परमात्म्याला सत्स्वरूपाला प्राप्त होण्याकरता सुंदर असे भगवंताची पवित्र अशी माळ गळ्यामध्ये घाला आणि एकादशीचं व्रत करा, ते माझ्या भगवान परमात्म्याला आवडणार आहे महाराज। या ठिकाणी साधू संतांनी या जगावरती अनंत उपकार केले महाराज। या देवाची ओळख आपल्याला करून दिली, म्हणून त्या साधू संताला काय वर्णू असे उपकार जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात महाराज। इतकंच काय महाराज, अपकार्यावर तर सुद्धा साधू संतांनी उपकार केलेले आहेत महाराज। थोडा आवाज दे की माझ्या माऊली ज्ञानोबारायला इंद्रायणीच्या काठी ब्राह्मणाच्या मुलांनी महाराज स्नान करते वेळेस खूप मारलं हो। इतकं मारलं माझी माऊली त्यांच्या पाया पडू लागले। त्या ब्राह्मणाच्या मुलांनी माऊलींना सांगितलं, अरे तुम्ही संन्यासाच्या मुलांनीही इंद्रायणी बाठवली महाराज। त्या ठिकाणी माझ्या माऊलीच्या अंगावरती चिखल फेकला। माझी माऊली त्या ठिकाणी रडू लागली महाराज, त्यांच्या पाया पडू लागले महाराज। पण त्या दुष्ट मुलांनी माझ्या माऊलीला सोडलं नाही महाराज। ज्या माऊलीने जगावरती उपकार केले, संस्कृत गीता कळेना कुणाला म्हणूनच ज्ञानेश्वरी ग्रंथ हा केला महाराज। त्या माऊलीला या जगाने खूप त्रास दिला महाराज। आता जरी 4 लाख 5 लाख 6 लाख जरी लोक माऊलीच्या सोहळ्यामध्ये असतील, पण जिवंतपणे माझ्या माऊलीला कोणी एक प्रेमाने शब्द सुद्धा बोललेला नाही महाराज। माझी माऊली इंद्रायणीहून घरी आली महाराज।
आणि ताटी लावून बसल्यानंतर माझ्या मुक्ताईनं माऊलीला उपदेश केला, ज्ञानदादा तू योगी पावन मनाचा आहे. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी योगी पावन मनाचा साहे अपराध धनाचा. माझी माऊली ताटी लावून बसल्यानंतर माझ्या मुक्ताईनं उपदेश केला, ज्ञानदादा अरे आई बाबाच्या झाल्यानंतर तूच आमची आई झालास, तूच आमचे बाबा झालास. अरे तू विश्वाची माऊली आहेस, तुला तर जगाचे अपराध सहन करावे लागतात महाराज. साधू संतांच्या जीवनामध्ये महाराज दुःखानं जीवन भरलेलं आहे आणि साधू त्यालाच होता येते महाराज ज्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे. तुमच्या आमच्या सारख्याला महाराज आज माऊलीच्या नावावरती लोक जिलंबी बुंदी खाऊ घालतात महाराज, पण माझ्या माऊलीला अन्नाचा कण सुद्धा मिळालेला नाही महाराज. एवढा मोठा या ठिकाणी जो सप्ताह होतो माझ्या माऊलीचा कृपा आशीर्वाद आहे महाराज. 60 वर्षाचं म्हातारा माऊलीच्या वारीमध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणून असते महाराज. त्या माऊलीला या जगाने खूप त्रास दिला, पण त्या माऊलीनं जगासाठी पसायदान लिहिलं महाराज. जो जे वांचिल तो तेला हो प्राणी जात. ज्या ज्या प्राण्याला या ठिकाणी जे जे इच्छा होईल ती इच्छा त्याची पूर्ण व्हावी म्हणतात महाराज. ज्या लोकांनी त्रास दिला त्यासाठी माझी माऊली म्हणते, जे खळाची वंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परी पडो मैत्र जीवाचे. अरे त्यांच्या अंगातील वाईट गुण निघून जावं, त्यांना सद्बुद्धी प्राप्त हो महाराज. आपल्याला जर कोणी त्रास दिला तर बिलकुल आपल्याला सहन होत नाही महाराज, पण ज्याच्या अंगामध्ये साधुत्व आहे त्याला त्रास सहन होतो महाराज. या जगावरती अनंत उपकार साधू संतांनी केले महाराज. म्हणून तर माझे तुकोबाराय काय सांगू आता, संतांचे उपकार म्हणतात. आणि या ठिकाणी महाराज माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी काय होतो आणि मी आता या ठिकाणी काय झालो महाराज. मी अनाथ अपराधाच्या राशी होतो, मी एक पतित पावन होतो महाराज, पण साधू संतांचं या ठिकाणी मार्गदर्शन मिळालं, त्यांचा उपदेश मिळाला महाराज. संत कृपा झाली इमारत फळाली. संतांची कृपा झाल्यानंतर महाराज सुंदर असं या ठिकाणी माझं अनुकरण झालं महाराज. इतकंच नव्हे, जगद्गुरु तुकोबारायला कलीच्या काळामध्ये विमान आलं महाराज न्यायला.
कलीच्या काळामध्ये अद्भुत घडले सकळ कलीच्या काळामध्ये अद्भुत घडले मानव देह घेऊन निज जामा गेले सकळ संता तो चेवले म्हणे याच्यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिस जगाला काळाचा भेव असेल पण जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात महाराज संतांच्या सानिध्यात सगळा काळ काय आम्ही दिला माता पाय त्या काळाच्या डोक्यावरती आमची पाय द्यायची ताकद आहे महाराज भगवंताचं नाम चिंतन केल्यावर तर एम कापेल महाराज पण तुकोबारा यांचं नाव घेतल्यावर सुद्धा एम कापतो महाराज तुकाराम नाम घेता कापेम तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळ म्हणजे या मुक्ती नावाच्या नवरी संघ आमचं लग्न झालं आता राहिलेले दिवस आनंदाने या ठिकाणी आम्हाला भगवंताचं नाम चिंतन करायचं आहे राहिलेले दिवस त्या साधू संतांची या ठिकाणी सेवा करायची आहे महाराज त्या साधू संतांवरती माझा खूप विश्वास आहे आणि त्याचा मी दास व्हायला तयार आहे महाराज श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी संताची माता चरणावरी श्री संताची श्री संतांच्या चरणी हा माझा दंडवत संतांच्या पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा आता राहिलेले जीवन मी संताला समर्पित केलेले आहे त्यांचं दास्यत्व मी पत्करायला तयार आहे महाराज इतकंच नव्हे मी पण विसरून जायला तयार आहे माझी काया त्या संताला विकायला तयार आहे महाराज या ठिकाणी मी नावाला सुद्धा राहायला तयार नाही महाराज इतकंच नव्हे त्या साधू संताला माझा देह मी समर्पित करणार आहे महाराज त्या साधू संतांसोबत मी अजीवन राहणार आहे एक पक्षकाराने विचारलं साधू संतांसोबत तुम्ही राहायला तयार असाल पण साधू संत तुम्हाला राहू दिले तर ना राहू देत नसतील तर मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ते त्यांच्या मनाचा विचार आहे महाराज पण मी मात्र त्यांचा सर्व भावे दास व्हायला तयार आहे इतकंच नाही महाराज त्या साधू संतांसोबत राहते वेळेस मला त्रास झाला तरी साधू संत मला राहू दिले नाही तरी मी त्यांच्या सोबत राहीन त्यांची मनोभावी सेवा करीन महाराज जशी महाराज माझ्या शबरी मातेने सेवा केली मातंग ऋषीची सेवा केली महाराज शबरी मातेच्या जीवनातील प्रसंग आहे शबरी माता वयाच्या 12व्या वर्षी तिचं लग्न होऊ लागलं महाराज आणि लग्न आदल्या दिवशी 12 बोकडाची दावण त्या ठिकाणी बांधण्यात आली आणि शबरीच्या लग्नाच्या अगोदर आपल्या पाहुण्या राळ्यांना 12 बकऱ्यांच्या त्या ठिकाणी जेवण द्यायची इच्छा होती महाराज त्याच्या घरामध्ये परंपरा होती शबरीने तिच्या वडिलांना विचारलं बाबा ही पशु कशासाठी आणलेले आहेत शबरी आपल्या घरामध्ये परंपरा आहे की लग्नाच्या अगोदर आपल्या पाहुण्यांना या ठिकाणी बकऱ्यांची दावत बकऱ्याचं जेवण द्यावं लागतं त्या ठिकाणी त्या बकऱ्याचा जीव वाचवण्यासाठी शबरी मातेने घरातून पळ काढला महाराज आणि शबरी माता वनामध्ये जाऊन राहू लागली शबरी माता ज्या वनामध्ये राहत होती त्या वनामध्ये मातंग ऋषीचा आश्रम होता महाराज आणि रोज उठायचं मातंग ऋषीच्या
झोपडी समोर शबरीनं पहाटे फुलं टाकायची, सडा समर्जन करायचं आणि साधू संत महाराज त्या वाटेने जात होते. साधू संताला समजलं नाही, मातंग ऋषीला समजलं नाही की कोण आमच्या झोपडी समोर सडा समर्जन करते. एके दिवशी भगवंताची कृपा झाली आणि मातंग ऋषीच्या दृष्टीत शबरी माता त्या ठिकाणी पडली. महाराज शबरीला मातंग ऋषीनं सांगितलं, शबरी तुझी गुरुसेवा तुझी संत सेवा या ठिकाणी खूप झालेली आहे. एक दिवस या विश्वाचा मालक तुझ्या झोपडीमध्ये येईल आणि ते दिवस लवकरच येणार आहे. शबरीनं महाराज आपल्या गुरुच्या वचनावरती विश्वास टाकला आणि शबरी दररोज त्या ठिकाणी आपल्या कुटियासमोर फुलं टाकत होती, सडा समर्जन करत होते आणि भगवंताची वाट बघत होती. महाराज त्या ठिकाणी रोज शबरीनं उठावं, भगवंताची वाट बघावी आणि काय भजन करावं. महाराज ओ राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, ओ राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। ओ मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे, मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे, मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे, राम आएंगे। जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। ये रघुराज तुम्हारा संदेश लाऊंगी, हाथों से खिलाऊंगी, हाथों से खिलाऊंगी। ये आए रघुराज तुम्हारा संदेश लाऊंगी, हाथों से खिलाऊंगी, हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी का कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा, साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी के कुटिया का पावन. महाराज शबरीच्या जीवनातील तो दिवाळी दसरा दिवाळी तोची आम्हा सण जगी सखे संत निमित्त दिले. महाराज आपल्या जीवनात सुद्धा गेली 500 वर्षापासून राम मंदिराचा प्रश्न होता आणि 22 जानेवारीला महाराज त्या प्रभू रामचंद्राचं दर्शन तुम्हा आम्हाला झालं. महाराज संपूर्ण देशामध्ये राम दिवाळी झाली. महाराज कुणाला सांगायचं काम पडलं नाही. महाराज त्या ठिकाणी दिंड्या पताका घेऊन सगळेजण नाचू लागले. महाराज शबरीच्या जीवनामध्ये सुद्धा एक दिवस तसाच भगवान परमात्म्याचं प्रागट्य झालं आणि शबरीनं भगवान परमात्म्याला आपल्या कुटियामध्ये आणल्यानंतर भगवान परमात्म्याच्या मांडीवरती प्राण सोडला. महाराज तसं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी या ठिकाणी साधू संतांची मनोभावी सेवा करायला तयार आहे.
पक्षकारांना विचारलं, जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही सेवा करावा असं म्हणता, पण हे मृत्यूभूमी आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जर सेवा करता करता जर मरण पावलं तर तुम्ही काय करणार आहात? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी हरिजनाच्या घरी पुन्हा जन्माला येईल आणि त्यांची सेवा करेन. पक्षकारांना विचारलं, महाराज साधूच्या घरी तुम्हाला जर मनुष्याचा जन्म मिळाला नाही तर त्या ठिकाणी मी त्यांच्या घरचा कुत्रा व्हायला तयार आहे महाराज. इतकंच नव्हे तर त्यांच्या नाहणी मधला किडा देखील मी व्हायला तयार आहे. संतांच्या घरचं कुत्र जरी झालं तर त्या ठिकाणी मला रामनाम होईल महाराज, मला भजन ऐकायला मिळेल. इतकेच नव्हे, त्यांच्या नाहणी मधला किडा झाल्यानंतर साधू त्या ठिकाणी स्नान करायला आल्यानंतर गंगेचे त्या ठिकाणी नामचिंतन करतील, हरिपाठ करतील, विष्णू सहस्त्रनाम करतील. त्या ठिकाणी माझं नामचिंतन मला भजन घडल महाराज. इतका अट्टहास जगद्गुरु तुकोबाराय करतात. पक्षकारांना विचारलं, जगद्गुरु तुकोबाराय इतका अट्टहास तुम्ही कशासाठी करतात? तुम्हाला साधू संतांनी काय दिलं? तुमच्यावरती काय उपकार केले? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय उपकार केले नाही हे विचारा. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये काय सांगतात? काय सांगू आता काय सांगू आता काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. चल, संतांचे उपकार काय सांगू म्हणतात महाराज. थोडा विकू दे. त्या साधू संतांनी महाराज माझ्यावरती उपकार केले, जगावरती उपकार केले. इतकंच नव्हे महाराज, भगवान परमात्म्यावरती सुद्धा उपकार केलेले आहेत महाराज.
ज्या प्रभू रामचंद्राचा तुटलेला संसार जर कोणी जोडला असेल तर माझ्या हनुमंतरायाने जोडला महाराज. काय सांगू संतांचे उपकार. ज्याने सीता शुद्ध केली राम सीता भेटलेली महाराज. इतकंच नव्हे महाराज, कुंभकर्ण नावाचा राक्षस कोणालाही मारणं शक्य नव्हतं महाराज. माझ्या हनुमंतरायाने कुंभकर्णाला मारण्याची युक्ती महाराज त्या सटवी पशी जाऊन विचारले महाराज. जी सटवी आपल्या पाचवीच्या दिवशी आपले नशीब लिहिते तिच्याकडे गेले. कुंभकर्ण महाराज सारखं 3 दिवसापासून प्रभू रामचंद्राचं सैन्य त्या ठिकाणी मारत होता, वानराला सुद्धा मारत होता महाराज. हनुमंतराय त्या सटवीकडे गेले आणि त्या सटवीला विचारलं की कुंभकर्णाचं मरण कशात आहे. त्या सटवीने सांगितलं महाराज, कुंभकर्णाचं मरण फक्त एकाने शक्य आहे. ते शत्रूने जर कुंभकर्णाला युद्धामध्ये पाठ दाखवली तर कुंभकर्ण त्या ठिकाणी आपोआप मरून जाईल महाराज. माझे हनुमंतराय त्या ठिकाणी आले आणि प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांच्या कानाला त्या ठिकाणी शेपटीनं महाराज थोडं वळवळ केल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाने पाठीमागे फिरले की महाराज कुंभकर्ण जाग्यावरती मेला महाराज. त्या ठिकाणी कुंभकर्ण कशानंच मरत नव्हता, शत्रूची पाठ दाखवल्यानंतर त्या ठिकाणी कुंभकर्ण मेला महाराज. इतके उपकार साधू संतांचे महाराज भगवंतावरती सुद्धा आहेत. महाभारतातील एक प्रसंग आहे महाराज. कुंती आई साहेबाला गांधारी आई साहेबांना त्या ठिकाणी वाण दिलेला होता महाराज. वाण हे संक्रांतीच्या दिवशी दिला जातो आणि तो वाण दिल्यानंतर वाणाला वाण परत केला जातो महाराज. दानात आणि वाणात इतका फरक आहे की दिलेलं दान परत मागायचं नसते, त्याच्यावर आपला अधिकार नसते. पण वाण दिल्यानंतर कोणी टिकल्याचं पाकिट दिलं तर आपल्याला बटन तरी देणं भाग्य आहे महाराज. आणि ते बाया करतात महाराज संक्रांतीला. मोठ्या घरच्या बाया असल्या की चांगलं देतात, गरीबाच्या घरचं आले की असं तसं देतात महाराज. तसं करू नका माय. सगळ्याला सारखा वाण द्यायचं असेल तर, नसेल तर देऊच नका. कारण तसं जर केलं तर आपल्या नवऱ्याचं आयुष्य कमी होते. वाण देते वेळ सगळ्याला सारखाच द्यायचा. म्हणून गांधारी आई साहेबांना कुंती आई साहेबाला वाण दिल्यानंतर तो वाण परत करण्यासाठी कुंती आई साहेबांनी युधिष्ठिराला आणि अर्जुनाला जवळ बोलवलं. अर्जुना, युधिष्ठिरा, अरे गांधारी अक्काने या ठिकाणी मला वाण दिलेला आहे आणि तो वाण मला परत करण्यासाठी तुमच्या वडिलांचं आयुष्य या ठिकाणी कमी आहे. काहीतरी करून तुमच्या वडिलांचं आयुष्य जर वाढवलं तर मला कुंती आई साहेबांचा, गांधारी आई साहेबांचा वाण मला वापस करता येईल. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला बोलवण्यात आलं आणि भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाने युधिष्ठिराने सांगितलं की आमच्या आई साहेबांना पुढच्या वर्षी गांधारी आईला वाण द्यायचं आहे, तरी आमच्या वडिलांकडे आयुष्य कमी आहे. फक्त 1 वर्षाचं आयुष्य तुम्ही जर वाढून दिलात तर आमच्या आईचं कुंती आई साहेबांचं त्या ठिकाणी व्रत असणारं वाणाचं व्रत पूर्ण होईल. भगवान गोपालकृष्ण यांनी यमाला सांगितलं, बोलावलं आणि यमाला सांगितलं की या ठिकाणी आमच्या मामांचं, आत्या मामांचं आयुष्य किती आहे. तर यमानं सांगितलं की उद्या 12:30 वाजता या ठिकाणी मी त्यांना घेऊन जाणार आहे. तर श्रीकृष्णाने आदेश केल्यानंतर सुद्धा यमाने त्या ठिकाणी आयुष्य वाढण्यासाठी नकार दिला महाराज. कारण ललाटीचे लिहिले नाही, न मोडे काही केल्या. ज्याच्या नशिबाचं मरण त्या ठिकाणी सटवीने लिहिलेलं असतं आणि ते काही केल्याने चुकत नाही महाराज. त्या ठिकाणी भगवान गोपालकृष्ण यांनी कुंती आई साहेबांना सांगितलं की आत्या, माझ्याचं त्या ठिकाणी 1 वर्ष वाढून देणं होत नाही. तर त्या ठिकाणी कुंती आई साहेबांना दुःख झालं. कुंती आई साहेबांना सांगितलं की महाभारतामध्ये असं एक पात्र होतं महाराज, त्या पात्राला भगवंत गोपालकृष्ण कळत होते की ते विश्वाचा मालक आहे. अर्जुनासोबत जरी भगवान गोपालकृष्ण राहत होते तरी अर्जुनाला सुद्धा तो भगवंत कळाला नाही महाराज. पण गंगापुत्र भीष्म नावाचं पात्र असं होतं की त्याला भगवंत कळत होता महाराज. गंगापुत्र भीष्म ब्रह्मचारी होते आणि ते साधू होते महाराज. कुंती आई साहेबांना सांगितलं की त्या ब्रह्मचार्याला, त्या साधूला बोलून घ्या आणि त्यांना या ठिकाणी, ते आपल्या कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्ती आहे महाराज. आणि कुटुंबामध्ये जे वयोवृद्ध व्यक्तीचं आहे त्यांनी सगळ्यांनी राय घेतली पाहिजे महाराज. आजकालचे पोरं मायबापाला, म्हाताऱ्या माणसाला विचारणार महाराज, काय विचारावं बाबाला, काय कळते म्हणतात. अरे तुझ्या पासून लई बाबांना उन्हाळे पावसाळे बघलेत. तुला जे कळणार ते बाबाला कळते, तुला जे कळणार ते माईला कळते. पण आजकालचे पोरं होऱ्यामध्ये राहतात महाराज. बापू होऱ्यात राहू नका, आपल्या आई वडिलांना विचारत जा. वडिलाचा बोल आहे, गुडघ्याचा तरी विचार घ्यावा म्हणून. आपल्या घरात शहाणे माणसं असतील तर शहाण्या माणसाचा विचार घेत चला. निश्चितच तुमचं काम पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही.
बाकी काही नाही. संस्कृती भजन कीर्तन न कळल, वागाया जरी कळलं, आपल्याला घरचेचा मान ठेवायला कळलं तरी बक्कळ झालं महाराज. साधू संत होईना तर दूर राहिलं महाराज. माणूस जरी होता आलं तरी आपल्याला खूप झालं महाराज. आणि माणूस होण्यासाठीच सप्ताह होय. लोक म्हणतात सप्ताह करायची काय गरज आहे? काही नाही. वर्षात मध्ये जे केर कचरा भरलेला होते की नाही मला, सप्त्याच्या काळामध्ये ते केर कचरा साफ होते, गाडीची सर्व्हिसिंग केल्यासारखं होते. निश्चितच सप्ताह करा. लेकरं सुधारले, माईला माय म्हणू लागले, बाबाला बाप्पू म्हणू लागले, इतकं जरी झालं तरी ठीक आहे महाराज. आणि त्या ठिकाणी गंगापुत्र भीष्म यांना बोलावण्यात आलं. गंगापुत्र भीष्माने 9 वाजता त्या ठिकाणी आले आणि गंगापुत्र भीष्माला कुंती साहेबांना सांगितलं की मला पुढच्या वर्षी वाण देण्याकरता त्या ठिकाणी पंडूराजाला 1 वर्षाचं आयुष्य मला द्या. त्या ठिकाणी यमराजाला गंगापुत्र भीष्म यांनी आदेश केला आणि यमाला सांगितलं की 1 वर्षाचं आयुष्य या ठिकाणी तुम्ही द्या. यमाने सांगितलं ते कदापि शक्य नाही. मग त्यानंतर आपल्या खांद्यावरच्या घोंगडीवरती पंडूराजाला जमिनीवरती टाकण्यात आलं महाराज. आणि त्या पंडूराजाच्या पायथ्याशी गंगापुत्र भीष्म बसले आणि त्या ठिकाणी एम 11:15 कुंती साहेबाच्या घराच्या समोर आला आणि कोरान्य भिक्षा असा त्या ठिकाणी आवाज केला महाराज. कुंती साहेब धान्याच्या पोत्यामध्ये सूप घालून त्या ठिकाणी धान्य काढून वाळायला घेऊन गेले, तर तो संन्यासी धान्य घ्यायला तयार नव्हता. त्या संन्याशाने त्या ठिकाणी सांगितलं कुंती साहेबाला की मी संन्याशाच्या हातची भिक्षा घेतो, मी लग्न झालं त्या व्यक्तीच्या हातची भिक्षा घेत नाही. कुंती साहेबाला आनंद झाला की आज सुदैवाने आपल्या घरामध्ये संन्यासी आहे. त्या संन्याशाला आदेश केल्यानंतर कुंती साहेब त्या ठिकाणी आल्या आणि गंगापुत्र भीष्माला सांगतात की तुम्ही त्या संन्याशाला दान द्या. कुंती साहेब मला गंगापुत्र भीष्म सांगतात ते संन्यासी तुझ्या पतीचा प्राण घेण्याकरता आलाय आणि मी तुझं कुंकू वाचवाय करता आलो, त्यांना 12:30च्या नंतर दान देतो म्हणून सांग. 12:30 पर्यंत महाराज तसाच तो संन्यासी त्या ठिकाणी राहिला. 12:30 वाजून गेले. साधूची इतकी मोठी ताकद होती महाराज. पंडूराजाचं त्या ठिकाणी विघ्न टळलं. एकदा टळलं की 12 वर्ष टळते म्हणतात. पुन्हा 12 वर्षाचं आयुष्य त्या ठिकाणी पंडूराजाला मिळालं महाराज. इतके उपकार साधू संतांचे असतात. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवितो महाराज. इतकंच नव्हे, संत हे मनाला जागवतात, संत हे जनाला जागवतात महाराज. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पावे देतो स्वभावे. जनी निंदेते सर्व सोडून द्यावे, जनी वंदेते सर्व भावे करावे. या जगाला उपदेश करतात महाराज साधू संत, या जगाला जागवतात. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग जगजोगी 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 जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी 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 जाग बोलती. महाराज
या जगाला जागा करतात महाराज, जगाला उपदेश करतात महाराज. कारण अज्ञान रूपी झोपेतून आपल्याला जागा करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भारतवरती ठेवा माता, भारतवरती ठेवा माता, भारतवरती ठेवा माता, भारतवरती ठेवा माता. महाराज यांच्यासाठी एक वेळा सर्वांनी टाळ्या वाजवाकडे. मला यायला अंगठी काढून मग यायला देव वाटाले, पण हातामध्ये अंगठीच नाही महाराज. खरोखर महाराज इतके सुंदर गुणीजन टाळकरी महाराज म्हणजे काही नव्ह महाराज, सगळा खेळ याच्यावर आहे. कीर्तनात जर रंग आणायचा असेल तर मृदंग वादक आणि गायक जर झाले तर मला कीर्तनाला रंग येते महाराज. हा नव्हे एकट्याचा खेळ. अतिशय सुंदर असे गायक मंडळी आहे महाराज या ठिकाणी. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता. चुकवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, बंधू सोयरे सज्जन, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. सगळं मिथ्या आहे महाराज. उठ सकळ जन, उठले नारायण. उठा, भगवान परमात्मा उठलेला आहे. इतकंच नव्हे महाराज, साधू संताला सुद्धा साधू संत उठवतात महाराज. उठा उठा साधू संत, उठा उठा साधू संत, साधू संत, साधू संत साधा फुलाले हित, गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. महाराज साधू संत मंडळी साधू संताला उठवतात महाराज. इतकंच नव्हे तर भगवान परमात्म्याला सुद्धा जागा करतात महाराज. उठा पांडुरंगाचा दर्शन, उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा. वैष्णवाचा मेळा गरुडा पारी दाटला. सुख सनकादिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी. कवाडाडोनी पाहता ती जगजेटी. सुरवराची विमाने गगने दाटली सकळा. रखमाबाई माते वेगे उठवा गणवेला. रखमाबाई माते वेगे उठवा गणवेला. महाराज इतकंच नव्हे भगवंताला सुद्धा साधू संत मंडळी जागा करतात महाराज. काय सांगू आता संतांचे उपकार. या संतांचे अनंत उपकार आहेत महाराज. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या उपकारातून मी उतराई होण्यासाठी साधू संतांना काय भावे
काय द्यावे त्याचे भावे उत्तराये ठेविता हा पायी जीव थोडा। साधू संतांच्या उपकारातून उत्तराई होण्याकरता त्यांना काय द्यावं महाराज? तुका म्हणे काय हो उत्तराई ठेविता हा पायी जीव थोडा। त्या साधू संताला महाराज आपला जीव जरी समर्पित केला तरी त्या साधू संतांचे उपकार अनंत आहे महाराज। बाप करील ना माय महाराज, बाप सुद्धा उपकार करू शकत नाही, आई सुद्धा उपकार करू शकते। केले उपकार सांगू मी काय, बाप न करी माय महाराज। एवढे उपकार साधू संतांनी या जगावरती केलेले आहेत महाराज। म्हणून त्या साधू संताला काय द्यावं असा जगद्गुरु तुकोबरापुढे प्रश्न उभा टाकला महाराज। जगद्गुरु तुकोबरापुढे प्रश्न उभा टाकला असेल त्यात नवल नाही महाराज। या विश्वाचा मालक प्रभू रामचंद्र यांच्या पुढे सुद्धा हनुमंतरायाला काय द्यावं म्हणून प्रश्न पडला महाराज। अयोध्येमध्ये आल्यानंतर अनेकांचे उपकार प्रभू रामचंद्र उत्तराई होण्याकरता प्रत्येकाला भेट देत होते, बक्षीस देत होते महाराज। सर्वांना बक्षीस वितरण सुरू झालं महाराज। आईसाहेब बाजूला बसल्या होत्या, प्रभू रामचंद्र सगळ्यांना त्या ठिकाणी बक्षीस देत होते। सर्वांचा त्या ठिकाणी यथोचित मान सन्मान करण्यात आला महाराज। पण माझ्या हनुमंताचा मान सन्मान त्या सभेमध्ये झाला नाही। आई साहेबाला त्या ठिकाणी राहवलं नाही महाराज। आई साहेबांनी मालकाला विचारलं, प्रभू त्या हनुमंताला तुम्ही काही दिलं नाही, त्या हनुमंतांनी इतके उपकार केलेले आहेत महाराज, इतके उपकार काय सांगू, त्यांचे उपकार किती आहेत महाराज। प्रभू रामचंद्रावरती हनुमंतरायाचं रामायणातून जर पात्र बाजूला केलं तर रामायण महाराज अपुरा आहे। त्या हनुमंतांनी अनंत उपकार केले महाराज। लक्ष्मणाला मूर्छा आल्यानंतर दोरणागिरीसाठी त्या ठिकाणी हनुमंतरायांनी उडान केली महाराज। संजीवनी बुटी आणून लक्ष्मण त्या ठिकाणी उठवला महाराज। प्रभू रामचंद्रावरती अनंत उपकार केले। म्हणून त्या ठिकाणी सीताबाई साहेबांना सांगितलं की त्यांना तुम्ही काही द्या। प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आई साहेबांना म्हणतात, हनुमंताला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही। हनुमंताला आई साहेबांनी जवळ बोलावलं आणि हनुमंताला आपल्या गळ्यातील नवरत्नाचा हार दिला। नवरत्नाचा हार हनुमंताला दिल्यानंतर हनुमंतराय बाजूला जाऊन एका दगडावरती बसतात आणि त्या ठिकाणी एक एक मणी महाराज फोडू फोडू त्या ठिकाणी बघतात। मणी फोडायचा बघायचा, मणी फेकून द्यायचा महाराज, फोडायचा बघायचा, मणी फेकून द्यायचा महाराज। असे 6 मणी त्या ठिकाणी माझ्या हनुमंतरायांनी फोडून ते मोती त्या ठिकाणी फेकून दिले महाराज। रत्न त्या ठिकाणी फेकून दिले। त्या रत्नामध्ये आपल्या भगवंताला शोधत होते, ज्याच्यामध्ये भगवंत नाही त्या रत्नाला किंमत नाही महाराज, आणि ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही त्यालाही किंमत नाही महाराज। किती सुंदर असू द्या, किती पैसेवाला राहू द्या महाराज, त्याची आम्हालाही किंमत वाटते महाराज। तुला काय मोठेपणा असेल तू त्या मोठेपणामध्ये दौलत जाय महाराज।
ज्याच्या तोंडामध्ये भगवंताचं नामचिंतन नाही, ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही महाराज, त्याचं तोंडही आम्हाला बघू वाटणार महाराज. असं म्हणसाल कुणाला राग येईल महाराज. तुमच्या सगळ्याच्या पायाला हात लावतो. माळ घाला, कपाळावर गंध लावा महाराज. हिंदू धर्माचे आपण पाईक म्हणून मिरवता महाराज. हिंदू धर्मामध्ये कपाळाला गंध, गळ्यात माळ असावं असं म्हणतात महाराज. उगाच हिंदू हिंदू काय, हिंदू तुला काय कळते हिंदूचं? हिंदू धर्माची आचारसंहिता तुला काय माहित आहे महाराज? हिंदू धर्माची दीक्षा घ्यावी लागते महाराज, तेव्हा हिंदू होते महाराज. आपल्याला पाराकड पोळ्याशिवाय येणार काही बैला संगच येतात. पोळ्याशिवाय काही बैला संगच मारुतीला येतात. मग वरीसभर मारुतीचा त्याचा काही संबंध राहीना महाराज. अशाने हित होईल काय म्हणालो. म्हणून सर्वांना विनंती करतो, भगवंताचं नामचिंतन घेत झाला महाराज. त्याच्याशिवाय या जगाला किंमतच नाही महाराज, या जीवाला किंमतच नाही महाराज. आपलं जीवन जर सुफल करायचं असेल तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन आत्मसात करा महाराज. निश्चितच तुमच्या जीवनाला सुगंध आल्याशिवाय राहत नाही महाराज. आपलं जीवन सुंदर होईल. ज्यांना कुणाला सुंदर व्हावा असं आपल्या जीवनाचा सुगंध यावा असं वाटत असेल तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा महाराज. निश्चितच तुमच्या जीवनाला सुंदरता येईल. मग बाकी कशा वाचून सुंदर नाही महाराज. आम्ही येणे सुखे विठ्ठल विठ्ठल मना मुखे. आम्हाला जर सुख तुम्हाला द्यायचं असेल तर आम्हाला सुख कशात आहे महाराज? तुम्ही विठ्ठल म्हणलं की आम्हाला आनंद येते महाराज. आम्हाला आमच्या सोयऱ्याकडे जाऊ वाटणार महाराज, पण भगवान चिंतन करतात त्याच्याकडे आम्हाला निश्चितच जाऊ वाटते महाराज. मग आमचे गणेश मामा असतील माहूरला महाराज, आमचे रामजी मामा तुमच्या सोबत येतात, आम्हाला आनंद येते महाराज. आम्ही मठामध्ये महाराज देवादत्ताचा पारा असा सुंदर करता की नाही, इमानदारानं तेवढा आनंदच नाही महाराज. कोटी रुपये दिले तरी इतका आनंद आहे ना महाराज. नाचू गाऊ उडे मनाची या छंदे, भावे गावे गीत शुद्ध भावया चित्त तुझं होणं आहे देव तरी हा सुलभ उपाय. तुला जर देव व्हावा असं वाटत असेल तर भगवंताचं चिंतन तू मनोभावाने केलं पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. देव असं आम्हाला उरपाटे का करायला लागेल? तू देवाचं नाव केव्हा घेतलंस काय? तुझं लय नीट व्हावं वाटेल काय देवालाही? अहो कोणाला पैसे जर काम पडलं तर असेल तर महाराज 1000 रुपये मागायसाठी महाराज कुत्र शेपट हल्ल्याने आपल्याला त्याच्या जवळ भोवावं लागते महाराज. मग ते जीव उद्धारायचा त्या देवाला किती आळवावं लागेल महाराज, किती त्याची स्तुती करावं लागेल महाराज. ज्याला जीवाचा उद्धार व्हावा वाटत असेल तर गुरुच्या सानिध्यात जा, कायमी उद्धार पावेल काय कृपा करील नारायण. आपल्या गुरुदेवांना विचारा, मला देवाची भेट करण्यासाठी एक मंत्र द्या महाराज, आणि त्या मंत्राचा जप करा महाराज. निश्चितच तुम्हाला भगवान प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. तुमच्या जीवनामध्ये दिवाळी होईल महाराज. प्रत्येकाने गुरु केला असेल, पण आता गुरुच्या नामाचा जप करा महाराज. गुरुने दिल्या नावाचा जप करा, भगवान तुम्हाला लांब नाही महाराज. म्हणून त्या ठिकाणी प्रत्येकाने भजन केलं पाहिजे महाराज. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे महाराज. भगवंत हे अप्राप्त गोष्ट नाही, आपल्याला प्राप्त आहे. पण सप्ताह आला की ती गोष्ट महाराज उजळल्या जाते. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे, त्याच्यावरलं आवरण नामचिंतन केल्यामुळे मंदिरात आल्यामुळे निघून जाते महाराज. आणि आपल्या हृदयामध्ये असलेला भगवान आपल्याला दिसू लागतो महाराज. जैसा हृदयामध्ये रामू सर्व सुखाचा आरामू का भ्रांतसी कामू विषयावर. अर्जुना अरे तुझ्या हृदयामध्ये आहे, एकदा माझ्याकडे बघ महाराज. आपल्या जीवाला सवय लावा महाराज. मरण येते वेळेस भगवंताचं नामचिंतन जर आपण केल्या तर आपल्याला भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होता येते. आणि भरत्या वेळेस भगवंताचं नामचिंतन केलं तर आपल्याला भगवंत होता येते महाराज. त्या आजा मिळानं महाराज पोराचं नाव हरी ठेवून मरते वेळेस हरी म्हणल्यानंतर त्याला त्या ठिकाणी वैकुंठाहून विमान आलं महाराज. मग आपल्याला सुद्धा मरताना जर भगवंताचं नामचिंतन हो असं वाटत असेल तर अगोदर आपल्याला नामचिंतन करावं लागेल महाराज. मरताना सुद्धा नाव येणं, बरं मरताना सुद्धा नाव येणं, ते नाव यासाठी आधी भजन करावं लागते. वडगावची गोष्ट आहे. किसन महाराज बडबडेकर एका म्हाताऱ्याला सांगू लागले की मरताना त्याला तरी देवाचं नाव यावं म्हणून त्या म्हाताऱ्याजवळ गेले किसन महाराज बडबडेकर महाराज. आणि त्या म्हाताऱ्याला सांगतात, आज्या राम म्हणे राम, आज्या राम म्हणे राम. येईना झालंय म्हणाले म्हातारे, ते येईना झालंय. किसन महाराजाला वाटलं काय येईना झालंय म्हणल्यावर तरी राम म्हण. आज्या काय येईना झालंय, आज्या काय येईना झालंय, तू म्हणालास ते येईना झालंय म्हणाले. ते हे कशाचा परिणाम आहे महाराज? लागले वळण इंद्रिया भाव तो निराळा नाही तुझा. इंद्रियाला वळण जसं लागलं की नाही महाराज, तसं महाराज माणूस योचून कात हिंडते.
देवाचं नाव यासाठी सुद्धा आधी नाव घ्यावं लागते महाराज. रोज मंदिराकडे वाटते. खरं सांगा, साखर उदबत्ती घेऊन जर आपण मंदिराकडे आल्या, आपल्या जीवाला आनंद वाटते की नाही? दिवा टाकाय आला तरी वाटते की मी काय केलं की. वेगळीच ऊर्जा महाराज मंदिरामध्ये असते. आपल्या घरामध्ये सुख जे नाही ते निश्चितच मंदिराकडे आहे महाराज. म्हणून मंदिराकडे आपण पावलं वळले पाहिजेत महाराज. पाऊले चालती पंढरीची वाट. त्या ठिकाणी हनुमंतराय महाराज एक एक मोती फोडून पाहत होते. त्याच्यामध्ये काही दिसत नव्हतं महाराज. चिताई साहेब आले आणि हनुमंतरायाला विचारलं, हनुमंता तू काय करतो आहेस? आई, मी माझा भगवंत या मोत्यामध्ये शोधत आहे. आई साहेबाला राग आला. आई साहेबांनी म्हणले, अरे त्या मोत्यात भगवंत नाही तर तुझ्यात आहे काय? तर त्या ठिकाणी माझ्या हनुमंतरायाने आपली छाती फाडून महाराज भगवंताचं सीताईचं दर्शन त्या ठिकाणी घडलं. अरे अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला तेरे हनुमान, एक मुखाने बोला बोला तेरे हनुमान. तुला रामाचं वरदान, तुला रामाचं वरदान, मुखाने बोला जानकीने घातला, पाहिलेच फोडून मोती राम कुठे आपला. नवरत्नाचा हार तुला जानकीने घातला, पाहिलेच फोडून मोती राम कुठे आपला. फाडून आपली छाती, फाडून आपली छाती, गायले प्रभू भगवान